नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कतारे आणि ARBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन 2 मधला सेकंड एक्झाम्पल सॉल्व द इलिमिनेशन। हे इलिमिनेशन पद्धतीने आपण सॉल्व करणार आहे। फर्स्ट स्टेप काय यामध्ये राईट इक्वेशन इन प्रॉपर वे। हे इक्वेशन प्रॉपर वे ने लिहून घेऊया। फर्स्ट काय आहे x + 7y = 10। हे याला इक्वेशन 1 असं नाव देऊ। सेकंड आहे आपला 3x - 2y = 7, याला इक्वेशन 2 असं नाव देऊ। सेकंड स्टेप काय आपली मेक कोएफिशिएंट सेम। आता जर कोएफिशिएंट सेम नसेल तर काय करायचं ते बघूया आपण। फर्स्ट x चे कोएफिशिएंट सेम आहे का? नाही। y चे आहे का? नाही। तर आता दोन्हीपैकी कोणते पण एक कोएफिशिएंट सेम करायचे। आता इथे बघा, जर कधी इक्वेशन 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे काय येतं 3x, म्हणजे x चे कोएफिशिएंट सेम होतात। सो लिहा मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3। आता इक्वेशन 1 काय आपलं x + 7y = 10। आता x × 3 प्लस काय 7y × 3 = काय 10 × 3। ओके, यामध्ये आता काय येणार 3x ओके प्लस 21y आणि इथे काय येणार 30। आता याला इक्वेशन 3 असं नाव देऊ। इक्वेशन 3 असं नाव देऊ। आता बघा इक्वेशन 3 भेटला आपल्याला, आपल्याकडे इक्वेशन 2 आहे। आता मोठ्या संख्येमधून लहान करूया आपण सबट्रॅक्ट। आता काय फोर्थ स्टेप आपली बघा, ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचं आपल्याला। थर्ड स्टेप, जेव्हा कधी कोएफिशिएंट जे सेम झाले त्याची साइन बघायची। काय आहे प्लस प्लस, सेम साइन आहे, सेम साइन। सो काय करू आपण लिहू सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3। इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचं। इक्वेशन 3 काय आपलं 3x + 21y = 30। हे आपलं इक्वेशन 3। आता याच्यामधून सबट्रॅक्ट इक्वेशन 2 काय आपलं 3x - 2y = 7। सबट्रॅक्ट करताना काय होतं साइन चेंज होतात। आता इथं प्लस आहे +3 मायनस होणार, मायनस आहे प्लस होणार, प्लस आहे मायनस होणार। 3x + 3x - 3x कट झाला। 21 + 2 आला 23y = 30 - 7 आला 23। आता बघा सो काय येणार y इथं 23 आहे, मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर काय येणार डिवाइड मध्ये। सो y = 23/23 डिवाइड मध्ये। सो आपल्याला y भेटला 1। आता आपले काय हे झालं y भेटला, तर ही y ची व्हॅल्यू दोन्ही पैकी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाकायची। जे सिंपल असेल ते सिलेक्ट करायचं आणि आपल्याला x ची व्हॅल्यू भेटून जाईल। आता इक्वेशन 1 आहे आपलं, त्याच्यामध्ये टाकू आपण, जरा सिंपल वाटतंय। x + 7y = 10। आता हे लिहायच्या आधी आपण काय करूया इथं लिहून घेऊया पुट y इन इक्वेशन 1। हे लिहायचं प्रॉपर वेनी, मग आपल्याला मार्क्स पण व्यवस्थित भेटतात। आता x + 7 * y किती आपला y 1 = 10। x + 7 * 1 7 = 10। x = काय येणार 10 - 7 प्लस आहे, इकडे गेल्यावर काय होणार मायनस। सो x = आपल्याला आला 3 प्रॉपर वे। आता फायनली x आणि y चे आपल्याला व्हॅल्यू भेटले, ते लिहून घ्या। सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज ऑर्डर पेयर x y = x किती आपला 3 आणि y किती आपला 1।
आता हा सिक्वेन्स चुकायचा नाही, x च्या समोर x, y च्या समोर y हे प्रॉपर आलं पाहिजे आणि हे फायनली लिहायचं. आता जर कधी सोल्युशन बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी काय करायचं, x आणि y ची व्हॅल्यू घ्यायची, दोन्हीपैकी कोणत्या पण एक इक्वेशन मध्ये टाकायची आणि जे आहे कॉन्स्टंट ते आलं पाहिजे, तर आपलं समजायचं x आणि y ची व्हॅल्यू बरोबर आहे. चेक करून बघा आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद गाईज.